राज ठाकरे यांच्या आई या ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या मातोश्री या मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहू शकतो। काहीच वेळापूर्वी राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे हे देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। आता त्यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं समोर येतं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, सध्या तिकडची काय स्थिती आहे? ठाकरे कुटुंबीय, राज ठाकरे यांचे कुटुंबीय सध्या दाखल झालेले आहेत मतदान करण्याकरता। नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेलं आहे मतदान करण्यासाठी। बालभवन शाळेमध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या आई मतदान करून आता बाहेर आलेल्या देखील बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की बालमोहन हे खरं तर याच ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे हे मतदान करतात आणि अर्थात यंदाचं हे त्यांचं निवडणुकीचं महत्त्वाचं वर्ष आहे, कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही मराठी माणसासाठी अस्तित्वाची शेवटची लढाई असेल। त्याच्यामुळे अर्थात राज ठाकरे हे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक दिसून आले होते आणि आता या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत आता ते बाहेरही आलेले बघायला मिळते। नक्कीच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकतोय। अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, स्वतः राज ठाकरे संपूर्ण कुटुंब सध्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। आणि श्यामला आता मिळालेल्या अपडेटनुसार राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यांच्या मातोश्री देखील आता मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर पडल्याचं समोर येत आहे। त्यामुळे राज ठाकरे हे सहकुटुंब आज मतदानासाठी पोहोचले। त्यांनी त्यांच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल, 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यानंतरची त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे।